वचनात जाण्याच्या आधी प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या वचनात तू म्हणालास प्रारंभी शब्द होता, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रभू, शब्द देही झाला आणि तुझ्या उद्धाराचा रस्ता काय हे आम्हाला समजू दे अशी विनंती आणि प्रार्थना मी करतो आणि पुढचा वेळ तुझ्या हातात देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण एक वचन वाचूया. इब्री लोकास पत्र 9वा अध्याय, इब्री लोकास पत्र 10वा अध्याय आणि 4थं वचन. कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. आणि त्याच अध्यायातलं 10व्या अध्यायातलं 12वं वचन. परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. आमेन. मागच्या काही दिवसामध्ये आपण तारणाचे 3 भाग बघितलेत. तारण 1 आत्म्याचं तारण, तारण 2 जीवाचं तारण, तारण 3 शरीराचं तारण. आज आपण पाहणार आहोत तारण भाग 4. तारणाबद्दल परमेश्वराची काय योजना आहे, तारणाबद्दल परमेश्वराची काय योजना आहे हे आपण पाहूया. पहा, अनेक लोक जे आहेत हे देवाकडे पोहोचण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, अनेक धार्मिक विधी करतात, धार्मिक क्रिया करतात, तीर्थयात्रा करतात, श्रद्धायात्रा करतात, पदयात्रा करतात, अनुष्ठान, कान, दान, द्रव्य, आपलं पैसे देवाला दान देतात, दूर दूरपर्यंत जातात, देवासाठी अनेक व्रत उपवास काय काय करतात. पण देवाला हे मान्य नाही आहे. कारण देवाचं वचन सांगतं, रोमकरास पत्र 3रा अध्याय 10व्या वचनात, की कोणीही, देर इज नो वन हु इज रायचस अँड नो वन हु रिअली सिक्स गॉड. कोणी पण धार्मिक नाही आहे आणि देवाला शोधणारा कोणी पण नाही आहे. आपण अनेक मार्गाने देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि तो मार्ग कुठला असतो? धर्माचा मार्ग असतो. जशी ही क्रिया, कर्म, तीर्थयात्रा, पदयात्रा, अजून दान देणे, अनेक विकल्प, अनुष्ठान, कांड, क्रिया, रीती, रिवाज, हे सगळे काय आहे? आपण देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु उद्धार किंवा तारण, ज्याला आपण मराठीत चांगल्या शब्दात तारण म्हणतो, ते तारण म्हणजे काय आहे? हे तारण म्हणजे अ राईट रिलेशनशिप विथ अ परफेक्ट पर्सन. आपला जो संबंध आहे हा एक परफेक्ट व्यक्ती, परिपूर्ण व्यक्ती बरोबर आपला संबंध व्यवस्थित असला पाहिजे. म्हणजे तारण म्हणजे काय? तर देवाबरोबरचा आपला संबंध व्यवस्थित असला पाहिजे. येशू बरोबरचा आपला संबंध, जी परिपूर्ण व्यक्ती आहे तिच्याबरोबरचा आपला संबंध अगदी बरोबर असला पाहिजे, राईट, योग्य असला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करतो? अनेक धर्माच्या मार्गाने जातो. काही लोक चर्च में जातात, काही लोक मशिदीत जातात, काही लोक मंदिरात जातात, काही लोक तीर्थयात्रा करतात, सर्व करतात.
परंतु देव तरी पण म्हणतो की एकही धार्मिक नाही आहे, एकही असा व्यक्ती नाही आहे 3:10 मध्ये रोमकरासपत्र की जो खरोखर देवाचा झटून शोध करणारा असा कोणी नाही आहे. मग असं का? कारण ही जी व्यक्ती आहे जी देवाकडे पोहोचण्याचा प्रयत्न करते, हे मनुष्याचे प्रयत्न आहेत. हे काय आहेत? मनुष्याचे प्रयत्न देवापर्यंत पोहोचण्याचे आहेत. परंतु देवाने माणसासाठी एक योजना तयार केलेली आहे. साल्वेशन म्हणजे, तारण म्हणजे मनुष्याचे एक परिपूर्ण व्यक्ती येशू बरोबर योग्य ते संबंध, ह्याला म्हणतात तारण. मत्थ्याचं पुस्तक 1 अध्याय 21 ते 23 वचनात सांगितलेलं आहे की तू त्याचे नाव येशू असे ठेव, तो आपल्या लोकांना, आपल्या प्रजेला पापापासून तारेल किंवा वाचवेल. आणि इमॅन्युअल याचा अर्थ देव आम्हा बरोबर. तर हे जे आहे, हे धर्माचा मार्ग देवापर्यंत पोचवायचा, हा आपल्याला कधीही घेऊन जाऊ शकणार नाही. कारण देवाचं काय मत आहे याच्याबद्दल? यशायाचं पुस्तक 64 अध्याय आणि 6व्या वचनात देवाचं वचन सांगतं की तुमची सर्व धार्मिक कृत्य ही फाटक्या चिंधीच्या कापडासारखी आहेत. घाण कापड, चिंधी लादी पुसायला सुद्धा कोणी वापरणार नाही. आपली जी चांगली तीर्थयात्रा, पदयात्रा, तीर्थयात्रा, वाऱ्या करणं आणि जे काही करता तुम्ही इतर सगळ्या गोष्टी, दान देणं, दूर दूर जाणं, हे काय आहे? फाटकी चिंधी, घाणेरडी चिंधी. देवाला अजिबात मान्य नाही. तुमची धार्मिक कृत्य फाटक्या कपड्याप्रमाणे आहेत, देवाचं वचन सांग. आणि एफिसकरास पत्र 2 अध्याय 8व्या वचनात देवाचं वचन सांगतं तुम्ही आपल्या पापामध्ये मृत झालेले होता. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा देवाला ते मान्य नाही आहे. देवाला ते अजिबात मान्य नाही. आणि देव म्हणतो की तुम्ही पापात मृत आहात आणि तुमचे ही सगळी कामं कशी आहेत? फाटक्या चिंधीप्रमाणे आहेत. पण तुम्ही म्हणाल तारणाची गरजच काय? होय, तारणाची गरज आहे. उत्तर त्याचं एकच आहे, पाप. तारणाची गरज का आहे? पाप ह्या गोष्टीमुळे. तर तुम्ही म्हणाल पाप जे आहे, पाप काय आहे? आता आपण पाप काय आहे फक्त 1-2 व्याख्याच बघू, सगळं बघणार नाही. पापाचा अर्थ असा आहे, देवाचं वचन सांगतं रोमकरास पत्र 3 अध्याय 23वं वचन, ऑल हॅव सिन्ड अँड फॉलन शॉर्ट ऑफ द ग्लोरी ऑफ गॉड. प्रत्येकाने पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवाला तो अंतरलेला आहे. रोमकरास पत्र 3 अध्याय 23व्या वचनात प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती, असं कुठलाच मनुष्य नाही जगात की ज्याने पाप केलेलं नाही. सगळ्यांनी पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवापासून वंचित, अंतरलेले, दूर आहेत. मग आहे काय पाप म्हणजे? पाप म्हणजे, लक्षात ठेवा, पाप म्हणजे देवाची इच्छेच्या विरुद्ध बंड करणे आणि स्वतःची इच्छा पूर्ण करणे, ह्याला पाप म्हणतात. तुम्ही म्हणाल असं कसं? हो, तसंच आहे ते. जर तुम्ही बघितलं उत्पत्तीच्या पुस्तकात 3 अध्यायात सगळं दिलेलं आहे. देवाने सुरुवातीला जी बाग निर्माण केली, त्या बागेत मध्यभागी एक झाड लावलं होतं. आदामाला सांगितलं होतं की याचं फळ तू खाऊ नकोस. देवाची इच्छा काय होती? आदामाने ते फळ खाऊ नये. माणसाची इच्छा काय होती? ते फळ खावं. माणसाने काय केलं? बंड केलं देवाच्या इच्छेविरुद्ध, विद्रोह केला आणि काय केलं? ते फळ स्वतःच्या इच्छेनुसार खाल्लं आणि काय झालं? पाप झालं. आणि एका माणसाने पाप केले, सर्वजण पापी झाले आणि मृत्यू त्याच्याद्वारे, पापाच्या अपराधाच्या द्वारे जगात आला. देवाच्या इच्छेविरुद्ध जाणे, स्वतःची, एखादं इनोसंट साधारण दिसणारं पाप असेल, गोष्ट असेल, कदाचित तुम्ही एखादं धार्मिक काम करत असाल, पण जर ते देवाच्या इच्छेनुसार नसेल तर ते पाप आहे. पहिली गोष्ट, देवाची इच्छा डावलून स्वतःची इच्छा पूर्ण करणे हे पाप आहे. दुसरी गोष्ट, देव एक खूण किंवा एक मार्ग असा ठरवून देतो आणि आपण जेव्हा त्या खुणेपर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा ते पाप होतं. इतरांपेक्षा काही लोक अगदी खालच्या स्तराला असतील त्या खुणेच्या, तुम्ही थोड्या वरच्या थराला असाल, तरी पण त्या खुणेपर्यंत पोहोचला नाही, तो मार्क मिस केला तर ते पाप आहे.
ते कसं मी तुम्हाला सांगतो. आपण एक दुसऱ्याशी कम्पेअर केलं तर थोडे बहुत पवित्र असू, पण देवाचे पवित्रतेचा जी खूण आहे, जो मार्क आहे, तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही कदापि. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ही समजा खोली आहे, सगळ्या लाईटी बंद केल्या मी. काय होईल खोलीमध्ये? अंधार होईल, गुडूप अंधार होणार. मग काय करायचं? एक मेणबत्ती लावतो. काय होईल? मेणबत्तीचा प्रकाश सगळीकडे पसरेल. तुम्ही म्हणाल हो हो हो, प्रकाश आला. मग मी काय करतो? एक 40 वॅटचा बल्ब घेतो आणि तो बल्ब लावतो, मी ऑन करतो. मोठा प्रकाश पडला. तुम्ही म्हणाल मेणबत्तीचा प्रकाश दिसत सुद्धा नाही, कारण 40 वॅट बल्बचा प्रकाश आला. मग मी असं करतो, 1000 वॅटचा बल्ब लावतो. तो लावल्यावर तुम्ही म्हणाल अरे 40 वॅटच्या बल्बचा प्रकाशच नाही आहे, 1000 वॅटचा प्रकाश किती आहे? मग मी असं करतो, तो 1000 वॅट बल्ब ऑन असताना दारं खिडक्या सगळी उघडतो आणि सूर्याचा प्रकाश आत येऊ देतो. तो जो 1000 वॅटचा बल्ब होता तो सुद्धा निष्प्रभ झाला, त्याचाही उजेड कमी झाला. का? सूर्याचा प्रकाश आत आला. हे बिलकुल तसंच आहे. काही लोक एकदम खालच्या स्तराला असतात पवित्रतेच्या, काही थोडी वर, काही मेणबत्ती, काही 40 वॅट, काहीची पवित्रता 1000 वॅट, काही एकदम वर असतात. तरी पण देवाचा जो मार्ग आहे तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही तर ते पाप आहे. तर मी तुम्हाला 2च व्याख्या सांगितल्या पापाच्या. एक, स्वतःची इच्छा देवाच्या इच्छेविरुद्ध पूर्ण करणे, त्याला बगावत, विद्रोह किंवा बंड करणे म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, ती जी खूण देवाने, मार्ग देवाने ठरवून दिलेला आहे, तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही. मग तुम्ही म्हणाले पाप आहे, काय तुमच्याजवळ पुरावा आहे? सबूत, पुरावा काय? काय पुरावा आहे सांगा? आहे. पहिली 2 पुरावे आहेत की आपण पाप करतो, याचे 2 पुरावे आहेत. पहिली गोष्ट, आपल्या मनामध्ये गिल्टी कॉन्शियस, ज्याला आपण म्हणतो ना, अपराध बोधग्रस्त भावना किंवा अपराधी भावना आपल्या मनामध्ये, जेव्हा आपण काहीतरी उलटपालट किंवा गडबड करतो तेव्हा काय होतं? आपल्या मनाची शांती ढळते, अपराधी भावना येते, गिल्टी कॉन्शियस येतो, अपराध बोधग्रस्त भावना आपल्या मनामध्ये. आपल्याला समजतं कुठंतरी चुकलंय, काहीतरी चुकलंय. जरी ते सापडलं नाही तरी अशांतीवरून समजतं की चुकतंय कुठेतरी. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे पब्लिक लेवलला सगळ्या लोकांच्याकडे तुम्ही बघा. आज अनेक ठिकाणी तुम्ही जा, एक सिस्टीम ऑफ सॅक्रिफाईस आहे. बलिदान देण्याचे काही पद्धती फिक्स आहेत. कुठे काय किती बलिदान द्यायचं, कुणाचं द्यायचं, कुठं कोंबडीचं द्यायचं, कुठं बकऱ्याचं द्यायचं, कुठं बैलाचं द्यायचं, किती द्यायचे, काय द्यायचे, केव्हा द्यायचे, कोणत्या वेळी द्यायचे, सगळी सिस्टीम आहे. हे सगळं कशासाठी? मनुष्याला मनामध्ये कुठंतरी माहिती आहे की देव न्यायी आहे, देव हा जज किंवा न्यायाधीश आहे आणि तो माझ्यावर चिडलेला आहे कारण मी गडबड करतोय, चूक करतोय. आणि देवाचा राग जो माझ्यावर येणार आहे, कोप किंवा देवाचा क्रोध जो माझ्यावर येणार आहे, त्याला मी काय करतो? दुसरीकडे वळवतो, डायव्हर्ट करतो, दुसरीकडे वळवतो. कसा? हे सगळी बलिदानं देतो मी, बकरी, कोंबड्या, बैल, जे काय आहेत ती, आणि ती दिल्यावर काय होईल? त्यांचं रक्त वाहील आणि माझी पापे काय होतील? कव्हर होतील, झाकली जातील. परंतु हे पापाचं प्रायश्चित नाही. आत्ताच मगाशी आपण वाचलं, बकऱ्याचे किंवा बैलाचे रक्त पाप नाही बुजवू शकत. फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रियानो, की जे आपण प्रयत्न करतोय, जे आपले प्रयत्न आहेत, काय बलिदान करायचे, हे सगळे प्रयत्न अपूर्ण आहेत, देवाचं वचन सांगतं. इब्री लोकासपत्र 4 अध्याय. मग काय होईल? पापामुळे काय होणार? आपण पाप म्हणजे काय बघितलं, पापाचे पुरावे बघितले. आता पापामुळे होईल काय? सिकनेस, पॉवर्टी आणि डेथ. सिकनेस म्हणजे काय? पापामुळे आजारपण येणार, व्याधी येणार. पॉवर्टी म्हणजे गरिबी. सिकनेस, पॉवर्टी आणि डेथ. डेथ म्हणजे काय? मृत्यू. लक्षात ठेवा, पापाचं जे अंतिम स्थान आहे हे काय आहे? मृत्यू आहे. रोमकरासपत्र 6 अध्याय 23व्या वचनात देवाचं वचन सांगतं, पापाचे वेतन मरण आहे. पापाचे वेतन काय? पापाचे वेतन हे मरण आहे. म्हणजे आपण जेवढी कामं केली, सत्कृत्य केली,
नीतिमान कामं केली, धार्मिक कामं केली, ती सर्व आपली कामं अपूर्ण आहेत. मग काय करायचं? पापाचं प्रायश्चित कसं करायचं? कसं आपण करू शकतो? एवढी धार्मिक कामं आहेत, एवढे धर्म आहेत, मंदिर आहे, मशीद आहे, आणि चर्च आहे, आणि अजून तत्सम गोष्टी आहेत, यात्रा आहेत, सगळं आहे. काहीच फायदा नाही. देवाला काहीच मान्य नाही आहे, कारण कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही आहे. मग काय आहे? मग देवाची जी अनेक नावं आहेत त्यातलं एक नाव आहे यहोवा जायरा, यहोवा यिरे. त्याच्याबद्दल थोडंसं स्पष्ट करून सांगतो मी. रोमकरास पत्र 5वा अध्याय 8व्या वचनात असं सांगितलेलं आहे की व्हाईल वी वेर येट सिनर्स क्राइस्ट डाईड फॉर अस. जेव्हा आपण पापी होतो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापासाठी मेला. देव आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की जेव्हा आपण पापी होतो, ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला. म्हणजे देवाच्या मनात काहीतरी योजना. दुसरं महत्वाचं वचन रोमकरास पत्र 6:23, पापाचे वेतन मरण आहे, परंतु देवाचे कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अनंत कालचं जीवन आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाचं कृपादान अनंत कालचं जीवन आहे. तर यहोवा यिरे किंवा यहोवा जायरा म्हणजे काय? देव पुरवेल. देव काय पुरवेल? आपली सगळी बलिदानं फेल गेली. देव एक असं बलिदान पुरवेल की ज्याच्यामुळे जे पापाचं प्रायश्चित ते पूर्ण होईल. म्हणून प्रेरितांचे काम 4 अध्याय 12व्या वचनात असे लिहिलं आहे, आकाशाखाली पृथ्वीवर केवळ एकच नाव दिलेलं आहे, येशूचं नाव, ज्याच्यामुळे आपल्याला काय होईल? तारण प्राप्त होईल. बाकी कुठल्याही गोष्टीने होणार नाही. ही देवाची योजना आहे. मनुष्याच्या योजना फेल आहेत. मनुष्य धर्माच्या द्वारे देवाशी संबंध स्थापित करू शकत नाही. मग देवाने काय केलं? येशूला पाठवलं. येशू कोण आहे? परफेक्ट सॅक्रिफाईस, परिपूर्ण येशूचं बलिदान आहे. तुम्ही म्हणाल येशूचं बलिदान का पूर्ण आहे? मी आत्ताच मगाशी वाचलं, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रारंभी कोण देव होता? शब्द. आणि 4 योहानाचा 1 अध्याय आणि 14व्या वचनात काय सांगितलं? शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. म्हणजे देव मनुष्याचं रूप धारण करून आमच्यामध्ये आला आणि वस्ती केली. बेथलेहेम शहरात त्याने जन्म घेतला. 2000 वर्षापूर्वी 33.5 वर्ष तो आमच्यामध्ये जगला आणि मग त्याने स्वतःला अर्पण केलं. हा का परफेक्ट म्हणजे परिपूर्ण बलिदान हा का आहे येशू? दुसरी बलिदानं का पूर्ण नाहीत? ऑब्व्हियसली मनात असा प्रश्न येणार, नक्कीच येणार. कारण त्याचं उत्तर हे आहे की आपण किती जरी काही जरी अर्पणं देवाला दिली, बैल, बकरा, कोंबड्या आणि इतर तत्सम, सगळी अपूर्ण आहेत. परंतु येशू मनुष्याचं रूप धारण केलं आणि या पृथ्वीवर आला. माणसाच्या ज्या मर्यादा होत्या त्या येशूला पण होत्या. येशू थकत असे, येशूला तहान लागत असे, येशूलाही भावना होत्या. बऱ्याच वेळेला बायबलमध्ये लिहिलेलं असं सुद्धा आहे, योहाना 11:33 मध्ये येशू रडला. आपल्यासारखा होता, पण फक्त एका गोष्टीमध्ये आपल्यासारखा नव्हता तो. बाकी सगळं लिमिट होतं. त्याला झोप लागायची, थकायचा, विश्रांती घ्यायचा, जेवण खायचा, सगळे ह्युमन लिमिटेशन्स त्याला होते. परंतु मानवी मर्यादा एक ठिकाणी नव्हती. पापाशी त्याने कधीच तडजोड केली नाही. सैतान येऊ, कुठलंही मोह येऊ, कधीच तडजोड केली नाही. म्हणून तो निष्पाप, पहा, जगाचे पाप हरण करणारा निष्पाप देवाचा कोकरा. आयुष्यात कधी येशूनं पाप केलं नाही, कारण तो स्वतःच देव होता. मनुष्याचं रूप धारण करून गेला, मनुष्य देवाचा पुत्र म्हणून आला आणि देवाला ते अर्पण मंजूर झालं. यशया 53:1-4 मध्ये लिहिलं आहे की देवाला हे अर्पण मंजूर आहे. कारण का? तो एक परफेक्ट, परिपूर्ण प्रायश्चित त्याने केलं. स्वतःच्या नाही, आमच्या पापांसाठी केलं. कारण त्याने कधीही कुठलंही पाप केलं नाही. करंथीकरास पत्र 15वा अध्याय 3 ते 5 वचनात म्हटलं, येशू वधस्तंभावर चढला, 39 फटके खाऊन, त्याच्या हातात खिळे, पायात खिळे मारले, तो मेला, रक्तस्राव झाला, रक्त वाहिलं, मेला, कबरेत ठेवलं. 3ऱ्या दिवशी तो पुन्हा जीवन झाला. आमेन, हालेलुया. कबरेत मरून राहिला का? नाही. 3ऱ्या दिवशी तो पुन्हा जीवन झाला. म्हणजे नक्की काय झालं? त्याने
पापावर विजय मिळविला. आमेन, हालेलुया. फार महत्त्वाची गोष्ट आहे. तो मरून तसाच मेलेला राहिला नाही. एकटाच मनुष्य पहिला ज्याने मनुष्याचं रूप धारण केलं, देव, तो काय झाला, आपल्या पापांचं प्रायश्चित दिलं, पुन्हा तो जीवन झाला आणि त्याने पापावर विजय मिळविला. तो फक्त चांगला व्यक्ती किंवा चांगलं वचन देणारा नव्हता, आपली जागा त्याने वधस्तंभावर घेतली. वधस्तंभावर कोणाला मारायला पाहिजे होतं? तुम्हाला आणि मला. आणि कोण मेला? निष्पाप येशू मेला. त्यामुळं तो एक असा परिपूर्ण सॅक्रिफाईस किंवा अर्पण आपण म्हणतो देवाला, ते त्याने दिलं. आमेन, हालेलुया. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार निघतात. कुठले? मलेरियाचा आउटब्रेक झाला आणि गॅस्ट्रो, उलट्या जुलाब, गॅस्ट्रोएंट्रायटिस, गॅस्ट्रोची साथ आली. आता समजा मला मलेरिया झाला किंवा गॅस्ट्रो झाला, बाजारात औषध अवेलेबल आहे मलेरियाचं आणि गॅस्ट्रोचं, मी बरा होईन का? नाही होणार. अहो, बाजारात औषध आहे ना, बाजारात औषध आहे तर मी कसा बरा होईल? अरे, औषध माझ्या पोटात गेलं पाहिजे, आत गेलं पाहिजे, तरच मी बरा होऊ शकेल. एक्झॅक्टली. पापावर सुद्धा औषध आहे, तारणावर सुद्धा देवाने औषध दिले, पण ते तुम्ही नुसतं लांबून बघितलं तर कसे बरे व्हाल पापाच्या रोगापासून? मग काय केलं पाहिजे? ते औषध आपल्या आत गेलं पाहिजे. म्हणजे नक्की काय केलं पाहिजे? परत तारणाची ABC. ए म्हणजे काय? ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट म्हणजे काय? कबूल करायचं. काय कबूल करायचं? एवढं आता आपण ऐकलं, मी पाप केलेले आहे. असं म्हणू नका आम्ही, मी वैयक्तिकरित्या म्हणा. कारण आपलं येशूची जी रिलेशनशिप, संबंध आहे, हा वैयक्तिक असतो, कुटुंबाचा नसतो. एकट्या एकट्याला स्वर्गात जावं लागतं. मी आणि माझं कुटुंब जाईन असं होत नाही. काय करावं लागतं? एकट्याला संबंध येशूशी कुणाचा असायला पाहिजे? एकट्याचा संबंध असला पाहिजे. वैयक्तिक त्याला म्हणतो आपण, पर्सनल रिलेशनशिप विथ गॉड. वैयक्तिक संबंध आहे, सगळ्यांचा नव्हे. मग काय करा? ॲक्सेप्ट म्हणजे मान्य करा. काय मान्य करा? मी पाप केले आहे, मी पापी आहे आणि माझी सर्व देवापर्यंत पोहोचण्याचे श्रम फेल गेलेत, काही फायदा नाही त्याचा. मग काय करा? बी म्हणजे काय? बिलीव्ह. बिलीव्ह म्हणजे काय? विश्वास ठेवा. काय विश्वास ठेवा? येशू माझ्या पापांसाठी वधस्तंभावर मेला. मलाच मरायला पाहिजे होतं, माझ्याऐवजी तो मेला. त्याने 39 फटके खाल्ले, क्रुसावर 6 तास लटकला, तो मेला, त्याला गाडलं, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जीवन झाला. आमेन, हालेलुया. जेव्हा तू आपल्या रोमक्रास पत्र 10 अध्याय 9-10 वचनात, जेव्हा तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि मनात विश्वास ठेवशील, तेव्हा तुझे तारण होईल. सी म्हणजे काय? कन्फेस. ABC. कन्फेस म्हणजे काय? कबूल करा. जेव्हा तू मुखाने कबूल करशील, मनात विश्वास धरशील, तेव्हा तुझे तारण होईल. प्रियानो, हा एक तारणाचा सोपा रस्ता मी आज तुम्हाला सांगितला. जर तुम्ही स्वतःचे प्रयत्न करत असाल, काय धर्मक्रिया, धार्मिक विधी, धार्मिक यात्रा किंवा पदयात्रा, तीर्थयात्रा, क्षेत्राला जाणं, बली अर्पण चढवणं, पैशाचा दानधर्म करणं, तत्सम काम करणे, देवाचं वचन सांगतं कोणी पण धार्मिक नाही, एक सुद्धा नाही आहेत. देव म्हणतो, मी वरून बघितले, पृथ्वीवर एखादा तरी मनुष्य एकही देवाला सापडला नाही. आपले सर्व परिश्रम प्रियानो व्यर्थ आहेत. मग काय केलं पाहिजे? हे केलं पाहिजे. काय? की आपण पापी आहोत. तुम्ही बऱ्याच वेळा मनात प्रश्न, मी तर काय पाप करत नाही, मग कसा काय? तुम्हाला हे स्पष्ट करून मी आता बंद करणार आहे. लास्ट काय? जेव्हा आदामाने फळ खाल्लं तेव्हा नक्की काय झालं? पाप केलं आदामाने. केवळ आदामाने पाप नाही केलं, आदामाचा जो स्वभाव होता तो बदलला, त्याच्यात भ्रष्ट स्वभाव झाला. आपण पाप करतो म्हणून पापी नाही, आपण पापी आहे, आपला स्वभाव बदलला. आपण पापी आहे म्हणून पाप करतो, आपण पाप करतो म्हणून पापी नाही, आपण पापी आहोत म्हणून पाप करतो. मी नेहमी एक उदाहरण तुम्हाला सांगतो ना, तो भुंकतो म्हणून कुत्रा आहे? नाही नाही नाही, तो कुत्रा आहे म्हणून भुंकतोय. आलं लक्षात? आपण पाप करतो म्हणून पापी आहे का? नाही. मग काय आहे? आपण पापी आहोत म्हणून पाप करतो. एका माणसाच्या द्वारे पाप जगामध्ये आले, एका अपराधाच्या द्वारे.
आणि सर्वजण पापी झाले. रोमकरास पत्र 5वा अध्याय ते वचन दिलेलं आहे, आता मी वाचणार नाही. आणि एका माणसाच्या नीतिमान कामामुळे सगळेजण धार्मिक झाले. तर एका माणसाचं पाप कुठलं? आदामाचं पाप. कुठलं पाप? त्याने जे वधस्तंभावर त्याने जे आदामाने ते यार्देन बागेत फळ खाल्लं, हे एक पाप. त्या एका पापाने काय झालं? सर्वजण पापी झाले. आणि एक नीतिमान काम. कुठलं काम? येशूचं काम. जस देवाचा कायदा म्हणजे देवाचा कायदा आहे. एका माणसानं पाप केलं, सगळे पापी, कोणाला सुटका नाही. एका माणसानं नीतिमान काम केलं, सगळे नीतिमान. मग आता तुम्ही काय नीतिमान काम करू नका, फक्त विश्वास ठेवा. पहिल्या आदामाने एक काम केलं, शेवटच्या आदामाने ते मिटवून टाकलं. आमेन, हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आदामामुळे जसे पापी झाले, तसे ख्रिस्तामध्ये सगळे नीतिमान आणि धार्मिक होतात. काहीही करू नका, फक्त काय करा? ABC आणि विश्वास ठेवा. ए म्हणजे काय? मान्य करा मी पाप केले. बी म्हणजे काय? बिलीव्ह, विश्वास ठेवा, येशू माझ्या पापांसाठी मेला. सी म्हणजे काय? जेव्हा तू मुखाने कबूल करशील आणि मनात विश्वास धरशील, तुझे तारण होईल. आणि मग काय होईल? अनंतकालचं जीवन. इथूनच सुरुवात होते अनंतकालच्या जीवनाची. ते तुम्हाला मिळेल आणि स्वर्गामध्ये तुमच्यासाठी एक छान जागा येशूने तयार केलेली आहे, ती तुम्हाला मिळेल. आमेन, हालेलुया. आज आपण तारणाबद्दल ऐकलेलं आहे. केवळ ऐकू नका, त्याच्यावर ॲक्शन घ्या. त्याच्यावर तुम्ही काहीतरी कृत्य करा आणि काम करा, त्याच्यावर ॲक्शन घ्या, म्हणजे देव तुम्हाला आशीर्वाद देईल आणि स्वर्गाच्या राज्याचे वारिस आपण होऊ शकू. आमेन. या आपण प्रार्थना करू. प्रभूजी, तुझं वचन जे दुधारी तलवारी होऊन अधिक तीक्ष्ण आहे, जे आमचा आत्मा आणि प्राण ह्याला दुभागून जातं, प्रभू आज ते आमच्या मनामध्ये कार्य करू दे. आमच्या आत्म्याला ते स्पर्श करू दे. पवित्र आत्म्याचा स्पर्श होऊ दे. आणि प्रभू, प्रत्येक व्यक्तीला जे कोणी ऐकत आहे, तारणाचा अनुभव त्यांना येऊ दे. तुझ्या वचनाच्याद्वारे, पवित्र आत्म्याच्याद्वारे अशी प्रार्थना मी करतो. जे सहाय्य तू केलंस त्याच्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ऐकणाऱ्या सर्व लोकांना तू आशीर्वाद दे, अशी विनंती आणि प्रार्थना मी करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.